तुम्हाला एक सांगू, कुठल्या व्यक्तीचं लग्न झालंय आणि त्यामध्ये ना खूप लोक काय करतात की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करतात. त्या अफेअरमध्ये ना लोकांना ना लाज वाटली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जो व्यक्ती त्या व्यक्तीला अप्रोच करतोय त्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे, की हा विचार करायचा की आपल्या घरामध्ये आता जो काय आपला पार्टनर आहे तो ह्या गोष्टी सहन करेल का पुढे. आणि जो व्यक्ती त्या व्यक्तीला अप्रोच करतोय त्या व्यक्तीला सुद्धा समजलं पाहिजे की तो व्यक्ती सहन करेल का. कधी आपल्या बरोबर झाला तर मग आपण काय करायचं. तो व्यक्ती त्या किती तो डिप्रेशन मध्ये, हर्ट, त्या एन्झायटी मध्ये राहील, किती त्या व्यक्तीला प्रॉब्लेम होणार आहे. आजकाल डायरेक्ट असं होऊन गेलं नाही की आपलं लग्न झालंय, आपल्याला एक मुलं बाळ आहेत, तरी पण लोक बाहेर जाऊन एक अफेअर करतात आणि त्या व्यक्तीवर कधी कधी पळून सुद्धा जातात. पण अशी हर गोष्ट बरोबर नाहीये ना की तो आपण गेल्यानंतर हा घरचा व्यक्ती ते सिच्युएशन सांभाळू शकेल का. आणि जो पळून जातोय त्या व्यक्ती बरोबर, त्या व्यक्तीलाही समजलं पाहिजे की ह्या व्यक्तीचं लग्न झालंय तर हा व्यक्ती तो कसं काय त्या एन्झायटी मधून, डिप्रेशन मधून, हर्ट मधून बाहेर निघेल. आणि दोघांनाही पळणाऱ्यांना समजलं पाहिजे की तुमच्या बरोबर असं झालं तर तुम्हाला स्वतःला सहन होणार आहे का या सगळ्या गोष्टी. समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचंय ते. जरा विचार करा कधीतरी थोडा.